पहिली प्रेग्नन्सी अगदी नॅचरली राहिली. एक 6 वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र 6 वर्ष कोणतेही प्रिकॉशन न घेता दुसऱ्यांदा प्रेग्नन्सीच राहत नाही आहे, कन्सिव्हच झालेले नाही आहेत. तर याला आपण म्हणतो सेकंडरी इन्फर्टिलिटी. म्हणजे काय तर पहिली प्रेग्नन्सी ही नॅचरली राहते, मात्र काही कारणामुळे सेकंड टाईम कन्सीव्ह होताना अडचण येते. तर अशा वेळी कोणकोणत्या टेस्ट करून घ्याव्यात? सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे मेल पार्टनरचं सिमेन ॲनालिसिस. तर का? कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कधी-कधी स्पर्मची मोटिलिटी कमी होऊ शकते किंवा काउंट कमी होऊ शकतो. याच्यामागे काही इन्फेक्शन किंवा इतर अनेक कारणं असू शकतात. म्हणून सिमेन ॲनालिसिस आपण करून घ्यावं. दुसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे फिमेल पार्टनरचं HSG म्हणजेच हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी. यामध्ये आपण बघतो की ट्यूबमध्ये काही ब्लॉक आहेत का. आता फर्स्ट प्रेग्नन्सी ही नॅचरली राहिली आहे, त्यामुळे इतर काही कारणं असण्याची शक्यताही कमी असते. मात्र खूप वर्ष झालेली आहेत, काही इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा इतर अनेक कारणांमुळे ट्यूब्स कधीकधी ब्लॉक होऊ शकतात. म्हणून ही टेस्ट करणं देखील गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे फिमेल पार्टनरचंच AMH. कारण वय वाढलेलं असतं, त्यामुळे कधीकधी एगचे रिझर्व हे कमी पडू शकतात. त्यामुळे देखील इन्फर्टिलिटी बसू शकते, म्हणूनच कन्सीव्ह होत नसेल. तर अशा वेळी या 3 टेस्ट करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते.